नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये WH क्वेश्चन म्हणजे काय, त्याची रचना आणि WH क्वेश्चन कसा तयार करावा याची माहिती घेतली आहे. त्याचबरोबर उदाहरणेसुद्धा घेतलेली आहेत. तर आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. हे नवीन टॉपिक हे ग्रामरचं नवीन टॉपिक म्हणजेच क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग म्हटल्यावर तुम्हाला कदाचित वाटेल की क्वेश्चन म्हणजे कुठलाही प्रश्न, पण क्वेश्चन म्हटलं की आपल्या डोक्यात दोन गोष्टी असतात, एक एसनो टाईप क्वेश्चन किंवा WH क्वेश्चन. तर क्वेश्चन टॅग हा प्रश्नाचा प्रकार नाही, इट इज नॉट अ काइंड ऑफ सेंटेन्स. हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. तर प्रथम क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारलेला संक्षिप्त प्रश्न होय. लक्षात ठेवा, क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारलेला संक्षिप्त प्रश्न होय. त्यानंतर आता आपण व्हॉट इज क्वेश्चन टॅग क्लिअर करून घेऊत की क्वेश्चन टॅग काय आहे. व्हॉट इज क्वेश्चन टॅग? एखादे विधान केल्यानंतर ते योग्य आहे किंवा बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी विचारलेला संक्षिप्त प्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग होय. पुन्हा एकदा लक्ष द्या, आपण एखादे विधान केल्यानंतर ते विधान बरोबर आहे किंवा नाही किंवा अयोग्य आहे किंवा योग्य नाही हे समजण्यासाठी विचारलेला संक्षिप्त प्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग. यूज ऑफ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचा उपयोग. यूज ऑफ क्वेश्चन टॅग. तर जनरली क्वेश्चन टॅग इज यूज्ड टू एम्फॅसाइज द स्टेटमेंट, त्या विधानावर जोर देण्यासाठी किंवा आपण केलेले विधान ठोसपणे मांडण्यासाठी किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्या विधानाशी सहमत करून घेण्यासाठी क्वेश्चन टॅगचा वापर केला जातो. आता पुढे पहा, आपण पाहिलं क्वेश्चन टॅग म्हणजे काय, व्हॉट इज क्वेश्चन टॅग, यूज ऑफ क्वेश्चन टॅग आणि नाव. आता आपण काय करणार आहोत की क्वेश्चन टॅग दिलेल्या वाक्याच्या शेवटी कसा ॲड करायचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, क्वेश्चन टॅग हा आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्याचाच होतो. वी मेक क्वेश्चन टॅग ऑफ असर्टिव्ह अँड imperative sentences only. Now we are going to discuss how to add question tag to the given imperative and assertive sentence. दिलेल्या विधानार्थी वाक्याला क्वेश्चन टॅग, विधानार्थी किंवा आज्ञार्थी वाक्याला क्वेश्चन टॅग ॲड करताना आता बघा, क्वेश्चन टॅग ॲड करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वाक्य दिलेलं वाक्य जशास तसे लिहावे, त्यानंतर कॉमा द्यावा. राईट द सेंटेन्स ॲज इट इज अँड गिव द कॉमा नंबर सेकंड. त्यानंतर दिलेल्या विधानार्थी वाक्य असेल तर त्यात सहाय्यकारी क्रियापद असतं, ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि सहाय्यकारी क्रियापद घेतल्यानंतर जर सहाय्यकारी क्रियापद नसेल दिलेल्या वाक्यात, डू, डज किंवा डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज, डीडपैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे असेल तर जे सहाय्यकारी क्रियापद आहे तेच घ्या. त्यानंतर वाक्य होकारार्थी असल्यास, वाक्य विधानार्थी होकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग हा नकारार्थी करावा आणि नकारार्थी असल्यास क्वेश्चन टॅग हा होकारार्थी करावा. आणि क्वेश्चन टॅगमध्ये नॉटचे कधीच फुल फॉर्म वापरला जात नाही, शॉर्ट फॉर्म वापरला जातो. वी यूज शॉर्ट फॉर्म ऑफ नॉट इन अ क्वेश्चन टॅग. आपण क्वेश्चन टॅगमध्ये नॉटचं शॉर्ट फॉर्म वापरतो. तर त्यानंतर दिलेल्या वाक्याचा जो कर्ता असेल, नाम असेल तर ते नामच घ्यायचं, नसेल तर दिलेल्या वाक्यात जर कर्ता सर्वनाम असेल तर तेच घ्या, नसेल तर पुल्लिंगी असेल तर ही, स्त्रीलिंगी असेल तर सी, नपुंसकलिंगी असेल तर इट आणि अनेक वचनी असेल तर दे. क्वेश्चन टॅगमध्ये तुम्हाला काही बेसिक
आयडिया आणि ट्रिक्स सांगतो. पहिली ट्रिक्स, वाक्य विधानार्थी किंवा आज्ञार्थीच असेल. आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये आज्ञार्थी वाक्य कोणतं, विधानार्थी कोणतं याची चर्चा केलेली आहे. तरीही पुन्हा मी तुम्हाला क्वेश्चन ॲड करताना असर्टिव्ह सेंटेन्सची रचना तुम्हाला माहिती आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ बेस वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स फुल स्टॉप. फक्त दोनच प्रकारच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग होतो. प्रश्नार्थक, उद्गारवाचक वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा नाही. हे लक्षात ठेवा. कीप धिस इन युअर माइंड. हे तुमच्या लक्षात ठेवा, फिट ठेवा. डोंट फॉरगेट. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असेल तर घ्यायचं, नसेल तर डू डज डीलपैकी योग्य काळानुसार योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला मी काही नियम क्लिअर करणार आहे आणि दीज आर द सम ऑफ द इम्पॉर्टंट रूल्स. यू हॅव टू मेमराइज इट और तोंडपाठ करावे लागतील इथं. पहा. तर त्यामधला आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्सने झाली असेल तर, आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली असेल तर क्वेश्चन टॅग हा शॅल वी असा करावा. कोणत्या आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्सने झाली असेल तर, लेट्सने झालेले आज्ञार्थी वाक्य. जर समजा आज्ञार्थी वाक्याची सुरुवात लेट्सने झाली असेल तर क्वेश्चन टॅग शॅल वी असा करावा. नंबर 1, let us aim for civilized India. Let us aim for civilized India. हे विधान आहे. This is a statement. We have to add a question tag to the statement. सरळ सरळ नियम आहे. लेट्सने सुरू झालेलं आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा शॅल वी असा होतो. लेट्स एम फॉर सिव्हिलाइज्ड इंडिया. कॉमा द्या आणि लेट्सने सुरू झाले असेल तर शॅल वी. नंबर 2, लेट्स डिस्कस धिस मॅटर आफ्टर स्कूल. तर पहा, हे उदाहरण आहे. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, बट इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ लेट्स. पहा, जर लेट्सनं सुरू झालेलं आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग ॲड करीत असताना वाक्य जशाला तसे लिहायचं. राईट द सेंटेन्स ॲज इट इज अँड गिव द कॉमा and write down shall we and give the question mark at the end. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्नाचा प्रकार नाही. दिस इज नॉट अ काइंड ऑफ सेंटेन्स. वी ॲड 2 स्टेटमेंट. we add question tag to the statement and imperative sentences. नंबर जे काही असेल ते. जर आज्ञार्थी वाक्य असेल तर क्वेश्चन टॅग हा दिलेलं वाक्य, जर दिलेलं वाक्य आज्ञार्थी असेल तर, आज्ञार्थी असेल तर पहा इकडे, तर क्वेश्चन टॅग विल यू असा करावा. परंतु जर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात प्लीज या शब्दाने झाली असेल, प्लीज या शब्दाने झाली असेल तर क्वेश्चन टॅग वोंट यू असा देखील होतो. वोंट यू होतो असा नाही, विल यू सुद्धा होतो, पण वोंट यू असा देखील होतो. टेक डाऊन एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1.
तर पहा, एक्स्ट्रॅक्ट युअर ओन घी फ्रॉम अ बोल ऑफ फ्रेश मलाई. तर पहा, हे एक उदाहरण आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण जनरली विल यू असं करतो, परंतु जर आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला जर प्लीज आलं असेल तर ओंट यू असा देखील होतो, असा देखील होतो. आय एम्फॅसाइज्ड ऑन द वर्ड असा देखील होतो. इट इज नॉट नेसेसरी टू मेक द क्वेश्चन टॅग ओंट यू इफ द इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ प्लीज. टेक डाऊन द एक्झाम्पल ऑफ इट. चला तर उदाहरणं घेऊया. आणि हे तुम्ही व्हिडिओ पाहत असताना एक वही आणि पेन ठेवा आणि लिहित राहायचं, जे जे जमतं आहे तेवढं लिहायचं. आपण तर नोट्स ऑलरेडी दिलेले आहेत. टेक डाऊन द एक्झाम्पल. एक्स्ट्रॅक्ट युअर ओन घी फ्रॉम फ्रेश मलाई. घी फ्रॉम फ्रेश मलाई. Write down the sentence as it is. Give the full stop at the end and write down the sentence as it is. Extract your own ghee from fresh malai. इकडे पहा, आपण वाक्य जसे तसं लिहिलं. कोणत्या प्रकारचं आहे? आज्ञार्थी आहे. मग इथं कुठला नियम लावत बसायचा नाही. आज्ञार्थी आहे ना, मी लिहू, संपलं. दुसरं, जर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात इफ द इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स बिगिन विथ प्लीज, द क्वेश्चन टॅग मे बी वोंट यू, विल यू. द आन्सर ऑफ सच इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स इज विल यू, बट वी कॅन मेक वोंट यू टू. Please hold the end of rope. पहा, हे वाक्य जशाला तसं लिहा. Write the sentence as it is. The end of rope, comma. मग या वाक्याचं आपण आज्ञार्थी वाक्य आहे विल यू असं करू शकतो, किंवा वोंट यू असा देखील होतो. आपण एक वाक्य वापरलेलं आहे, ते म्हणजे वोंट यू असा देखील होतो. आणि बोथ ऑफ देम आर द करेक्ट आन्सर्स. राईट व्हॉट एव्हर यू लाईक ऑर राईट बोथ ॲट अ टाईम. एकाच वेळी किंवा ॲट द सेम टाईम यू कॅन राईट बोथ द आन्सर्स लाईक धिस ऑर युजिंग ऑर. Now take down the rule number next. पुढचा नियम पहा. आज्ञार्थी झालं, विधानार्थी झालं, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो याची माहिती घेतली. लेट्सने सुरू झालेल्या आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होतो याबद्दल मी माहिती घेतलेली आहे. आता यानंतर आपण जर दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद युज्ड टू असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. दिलेल्या विधानार्थी वाक्यात युज्ड टू हे सहाय्यकारी क्रियापद असेल तर, युज्ड टू हे सहाय्यकारी क्रियापद असेल तर आपण डीड. आणि वाक्य होकारार्थी असेल तर नकार, डिडंट. She used to go into villages. Examples: She used to go into villages. तर बाळांनो, काय करायचं? जशाला तसं वाक्य लिहायचं. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. She used to go into villages, कॉमा दिला, सहाय्यकारी क्रियापद युज्ड टू दिला असेल तर नक्कीच आपण डिडंट वापरतो. आणि होकारार्थी आहे म्हणून डिडंट, सर्वनाम सी. समजलं? जर युज्ड टू हे वाक्य सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी असेल. क्वेश्चन टॅगमध्ये महत्त्वाच्या गोष्टी 2 ते 3 आहेत. पहिली, वाक्याचे प्रकार. 2, आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्याचाच क्वेश्चन टॅग होतो. वी मेक क्वेश्चन टॅग ऑफ असर्टिव्ह अँड इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस ओनली. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद. आता पहा,
कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड, मे, मस्ट, माईट, युज्ड टू, नीड टू, डेअर टू हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत यांचा वापर करतात. जर नसेल तर क्रियापदाच्या मूळ रूपानुसार डू किंवा डजचा वापर करावा. तर त्याच्या पुढचं दुसरं एक उदाहरण, दे युज्ड टू प्ले क्रिकेट. हे रेग्युलर आपलं डे टू डे एक्झाम्पल घेत आहे मी. दे युज्ड टू प्ले क्रिकेट. काय करायचं? राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. आणि हा क्वेश्चन टॅगचा प्रकार किंवा कुठलाही ग्रॅमॅटिकल प्रकार मी अशा पद्धतीने घेणार आहोत की तुम्हाला नंतर पुढच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा कामी यावं. आणि त्या पद्धतीनं नोट्स बी मी तयार केलेल्या आहेत. काही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन खाली मी दिलेले आहेत. तर युज्ड टू आहे, जशाला तसं लिहा. सॉरी, त्याच्याऐवजी सहाय्यकारी क्रियापद घ्या डीड, त्याचा नकार डिडंट, सर्वनाम दे. क्वेश्चन टॅगमध्ये सहाय्यकारी क्रियापदाशिवाय पर्सनल प्रोनाउन्स पुरुषवाचक सर्वनामे आय, वी, यू, ही, सी, इट, दे. सहाय्यकारी क्रियापदं आणि पुरुषवाचक सर्वनाम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू शूड रिमेंबर, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजेच कॅपिटल लिहायचा नाही. जे क्वेश्चन टॅग आहे जो आपण स्टेटमेंटला किंवा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सला किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला ॲड केला आहे त्यातलं कुठलंच अक्षर कॅपिटल लिहायचं नाही. डोंट राईट एनी लेटर कॅपिटल एक्सेप्ट आय. एक्सेप्ट एक्सेप्ट म्हणजे आय इज ऑलवेज युज्ड कॅपिटल. सो यू कांट राईट आय स्मॉल एनीवेअर. कुठंच तुम्ही आयला स्मॉल वापरू शकत नाही, फक्त शब्दामध्ये असेल तर. एकटं आय ज्याचा अर्थ मी असा होतो. पुढचा नियम पहा. दिलेल्या विधानार्थी वाक्यात शाल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद असेल. पहा, शाल आणि विल. तर क्वेश्चन टॅगमध्ये अनुक्रमे शांट आणि ओंट वापरावेत. विधानार्थी वाक्यात, विधानार्थी होकारार्थी वाक्यात शाल विल असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये शांट किंवा ओंट वापरावे. टेक डाऊन द एक्झाम्पल. सी विल फॉलो माय ॲडवाईस. सी विल फॉलो माय ॲडवाईस. वाक्य लिहायचं असेल तसं राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. कॉमा द्या, दिला. सहाय्यकारी क्रियापद विल आहे. विल आहे म्हणजेच आणि होकारार्थी. इट इज अफॉर्मेटिव्ह स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. तर मग इथं होकारार्थी असेल, अफॉर्मेटिव्ह असेल. विल आहे, ओंट. विलंट घ्यायचं नाही. डोंट राईट विलंट. ओंट सी. आय शॅल रिटर्न दिस बुक टुमॉरो. नेक्स्ट एक्झाम्पल. आय शॅल रिटर्न धिस बुक टुमॉरो. तर हे वाक्य आहे. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. जशाला तसं वाक्य लिहायचं. फक्त एकच लक्षात ठेवायचं की जे नियम दिले आहेत, काही नियम थोडे पाठ करावे लागतील किंवा वाचून 2-3 वेळेस वाचून घेतलं तरी ते लक्षात राहतील आणि वाक्य करायचे. काय अवघड, व्हॉट इज इट हार्ड हिअर, काय अवघड आहे. तर पहा, शाल संक्षिप्त रूप शॉर्ट फॉर्म शांट आणि सर्वनाम आय. क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे विधानार्थी होकारार्थी वाक्यात, विधानार्थी होकारार्थी वाक्यात शाल आणि विल आले असेल तर आपण क्वेश्चन टॅगमध्ये शांट आणि अनुक्रमे शांट आणि ओंट घेतो. त्यानंतर पुढचा नियम आहे, जर विधानार्थी वाक्यात ॲम असेल तर पहा, हे झाल्यानंतर किंवा ही वाक्य मिठवल्यानंतर मी तुम्हाला सांगतो. विधानार्थी वाक्यात ॲम असेल तर
ॲम असेल तर ॲम नॉट नाही, ॲम असेल तर क्वेश्चन टॅग अरंट आय किंवा ऑरमध्ये एंट आय असा देखील होतो, असा होतो, देखील नाही असा होतो. ॲम ॲन किंवा ॲम अ सिव्हिलाइज्ड इंडियन सिटिझन, ॲम अ सिव्हिलाइज्ड इंडियन सिटिझन. सिव्हिलाइज्ड मीन्स सुसंस्कृत. आय एम सिव्हिलाइज्ड इंडियन सिटिझन. कॉमा ॲम आहे, होकारार्थी आहे, होकारार्थी. मग ॲमच्या वाक्यात क्वेश्चन टॅग हा अरंट आहे किंवा एंट आय असा देखील होतो, परंतु पीपल डू नॉट यूज एंट आय जनरली, और स्टुडंट्स डू नॉट यूज एंट आय, दे यूज अरंट आय. नेक्स्ट एक्झाम्पल, आय एम नॉट an enemy of human being. आता हे विधानार्थी होकारार्थी आहे, नकारार्थी आहे, नॉट आहे आणि ॲम आहे. तर मग याचा क्वेश्चन टॅग काय होईल? ॲम आय होईल. वाक्य जशाच तसं लिहा. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. लिहिलं. Add a question tag to the given statement. Human being. Am I. होकारार्थी असेल अरंट आहे किंवा एंट आहे. नकारार्थी असेल तर am I. तर पहा, आपण एवढे उदाहरणं घेतलेली आहेत. तर पहा पुढचा नियम, दिलेल्या वाक्यात देर हे दर्शक सर्वनाम असल्यास आपण क्वेश्चन टॅगमध्ये देअरच कर्ता म्हणून किंवा शेवटी सर्वनाम म्हणून देअरच घ्यावे. तिथे वेगळा कर्ता घेण्याची गरज नाही, दर्शक सर्वनाम म्हणून समजा. एक दोन उदाहरणं मी तुम्हाला देतो. देअर इज अ बिग ट्री near our school. A big tree near our school. तर बघा, आमच्या शाळेजवळ मोठे झाड आहे. नाहीतर तेथे शाळेजवळ मोठे झाड आहे, तेथे या देअरचा कधीच एक अशी कन्स्ट्रक्शन आहे. मी तुम्हाला नंतर आपल्या ऑफलाईन क्लासमध्ये एक कन्स्ट्रक्शनबद्दल माहिती देणार आहोत की आपण तिथे एक झाड, शाळेजवळ मोठे झाड आहे म्हणतो आपण, तिथे एक. दिस इज नॉट सच अ कन्स्ट्रक्शन. शाळेजवळ मोठे झाड आहे. पक्के लिहा जशाला तसं. देअर इज अ बिग ट्री. लिहिलं. नियर आवर स्कूल. कॉमा दिला. इज त्याचा नकार. इजंट सर्वनाम देअर. पहा, देअर या दर्शक सर्वनामाने जर विधानार्थी वाक्याची सुरुवात झाली असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये सर्वनाम म्हणून देअरच घेतात. देअर वॉज नो पक्का रोड इन आवर विलेज. देअर वॉज नो पक्का रोड इन आवर विलेज. रोड इन आवर विलेज हे विधानार्थी वाक्य आहे आणि उदाहरणं म्हणून घ्यायलो. तुम्हाला नंतर वाचताना वगैरे सोपं जावं यासाठी अशी उदाहरणं, त्याचे नियम, त्याखाली 2-2 उदाहरणं जशाला तसं लिहा. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. देअर वॉज नो पक्का रोड इन आवर विलेज. पहा, कॉमा द्या. वॉज देअर, कारण दिलेलं स्टेटमेंट हे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह. तर समजलं का? देअर हे दर्शक सर्वनाम असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये देअरच घेतात.
वाक्य होकारार्थी आहे म्हणून नकार, नकारार्थी आहे म्हणून होकारार्थी. त्यानंतर दिलेल्या वाक्याचा कर्ता जर पुढचा नियम नेक्स्ट रूल तर पहा त्याचे 1, 2, 3 सिरियल लक्षात राहणार नाहीत. त्यामुळं जे मागं पुढं होऊ शकतात नियम हे ऑनलाईन शिकवताना हे नियम खालीवरी होऊ शकतात, नाही तर नोट्समध्ये वरचा नियम खाली आलेला आहे किंवा खालचा वर आहे. एक व्हिडिओज 2 ते 3 वेळेस पहा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल किंवा तुम्हाला नोट्ससुद्धा वाचायची गरज पडणार नाही. उदाहरणाचा सराव केला किंवा प्रॅक्टिस केली तरी चालेल. दिलेल्या वाक्याचा कर्ता जर समवन, एव्हरीवन, एव्हरीबडी, समबडी, नोबडी यापैकी असेल तर हे एकवचनी समबडी, समवन, एव्हरीवन, एव्हरीबडी हे कर्ते काय समजले जातात? एकवचनी समजले जातात. दीज सब्जेक्ट्स आर कन्सिडर्ड ॲज अ सिंग्युलर. आणि हे सिंग्युलर असल्यामुळं यासोबत क्रियापदसुद्धा सिंग्युलर येतं. कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदसुद्धा एकवचनी येईल. म्हणून जशाला तसं लिहिलं, समवन हॅज picked my pocket, has picked my pocket. आता हे स्टेटमेंट आहे, विधान आहे. दिस इज अ स्टेटमेंट किंवा हे वाक्य होकार विधानार्थी आहे. जशाला तसं लिहा, समवन हॅज पिक्ड माय पॉकेट. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज, ॲड अ क्वेश्चन टॅग टू इट. आता प्रश्न पडला असेल, समवन हॅज, इथं हॅज आहे म्हणून हॅझंट घ्यायचं नाही. डोंट टेक हॅझंट, यू हॅव टू टेक हॅवंट. का? आता समवन असल्यामुळं आपण सर्वनाम दे घेणार आहोत आणि दे घेत असल्यामुळं क्रियापदसुद्धा अनेक वचनीच येईल, हॅज येणार नाही. म्हणून जर दिलेल्या वाक्याचा कर्ता समवन, एव्हरीवन, एव्हरीबडी, नोबडी, समबडी असेल तर सर्वनाम दे घ्यावं लागतं. क्वेश्चन टॅगमध्ये दे सर्वनाम घेतो आणि सर्वनाम अनेकवचनी किंवा कर्ता अनेकवचनी असलं की सहाय्यकारी क्रियापदसुद्धा अनेकवचनी घ्यावं लागतं. म्हणून आपण हॅजच्या जागी हॅवंट घेतलेलं आहे. वी हॅव टेकन हॅवंट इन्स्टेड ऑफ हॅज. एव्हरीवन वॉज प्रेझेंट देअर. नेक्स्ट एक्झाम्पल, एव्हरीवन वॉज प्रेझेंट देअर. तर स्टेटमेंट जशाला तसं लिहा. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज, एव्हरीवन वॉज प्रेझेंट देअर. आपण काय करतो पहा, जनरली एक चूक करतो की क्वेश्चन टॅग ॲड करताना वॉज असलं की वॉजंट दे असूच शकत नाही. वॉज तर एव्हरीवनसाठी पण सर्वनाम दे घेतो म्हणून वॉजचं प्लुरल फॉर्म देअर किंवा वरंट आणि सर्वनाम दे, वरंट दे क्वेश्चन मार्क. नाव यानंतर जर दिलेल्या वाक्याचा कर्ता धिस किंवा दॅट असेल, दिलेल्या विधानार्थी वाक्याचा कर्ता जर धिस किंवा दॅट असेल तर आपण सर्वनाम इट घेतो. पहा, हे जे धिस आणि दॅट हे जे सर्वनाम आहेत यासाठी आपण कोणतं सर्वनाम घेतो क्वेश्चन टॅगमध्ये? इट. धिस आणि दॅटसाठी इट आणि दीज आणि दोजसाठी दे. दीज आणि दोजसाठी दे. पहा, लक्षात राहील, मला वाटतं नक्कीच लक्षात राहील. याचे मी उदाहरणं वगैरे घेणार नाही. जर दोन कर्ते अँडने जोडलेले असतील, दोन नामं असतील, दोन सर्वनामं असतील तर त्याचा कर्ता अनेक वचनी घ्यायचा. उदाहरणार्थ, राम अँड आय वेंट टू स्कूल. राम अँड आय वेंट टू स्कूल, कॉमा द्या किंवा वाक्य जसे असतं तसे लिहितात. दोन जर कर्ते असतील, अँडने जोडले असतील, हे अनेक वचनी समजले जातात. म्हणून आपण काय करतो, वाक्य जशास तसं लिहितो. लिहा, क्वेश्चन टॅगमधला नियमच लक्षात ठेवा. राईट द सेंटेन्स ॲज इट इज.
त्यानंतर कॉमा द्या, कॉमा दिल्यानंतर क्वेश्चन टॅग ॲड करा. वेंट, वेंट हे भूतकाळी रूप आहे, कोशाचं गोच म्हणून सहाय्यकारी क्रियापद डीड आणि त्याचा नकार डिडंट आणि शेवटी सर्वनाम दे, डिडंट दे. त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की लिटल, फ्यू हे शब्द जवळजवळ नकार अर्थीच असतात. लिटल, फ्यू, सॅक्रिसली, हार्डली हे नकार अर्थी समजले जातात, म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग होकार अर्थी करायचा. फ्यू, रेअरली, हार्डली, सॅक्रिसली, सॅक्रिसली हे जे शब्द आहेत जवळजवळ नकारार्थी समजली जातात, म्हणून याचा क्वेश्चन टॅग करताना होकारार्थी करायचा. फॉर एक्झाम्पल तर फ्यू पीपल न्यू द आन्सर. फ्यू पीपल न्यू द आन्सर. फार थोड्या लोकांना उत्तर माहीत होते. न्यू द आन्सर. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. लिहिलं. फ्यू पीपल न्यू द आन्सर. तर आपण जनरली काय करत असतो बघा, असे प्रश्न आले की नाही, न्यू आहे, पीपल आहे, डिडंट दे करतो. तसं करायचं नाही. डीड दे. का? तर हे जे फ्यू, रेअरली, हार्डली, सॅक्रिसली हे जे शब्द आहेत हे जवळजवळ नकारार्थी समजले जातात, म्हणून क्वेश्चन टॅगमध्ये असे वाक्य असतील तर क्वेश्चन टॅग होकार अर्थी करावा. त्यानंतर आणखीन एक मी तुम्हाला नियम समजून सांगतो, आणि तो म्हणजे की दिलेलं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल तर त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा मेन क्लॉजमधील वाक्याचाच क्वेश्चन टॅग करावा. आता मी सांगतो तुम्हाला एक उदाहरण. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मेन क्लॉजचाच, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मेन क्लॉजचाच काय करायचा, क्वेश्चन टॅग करायचा. मेन क्लॉजचाच, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये मेन क्लॉजचाच क्वेश्चन टॅग करायचा. क्वेश्चन टॅग म्हणजे प्रत्येकजण काय म्हणते की सोपं आहे. काय एखादं विधान असते त्यातलं एखादं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि करता घ्यायचं, झालं, हे ठीक आहे. आता या कॉम्प्लेक्स सेंटेन्समधल्या मेन क्लॉजचाच क्वेश्चन टॅग करायचा. इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम, विल पास द एक्झाम. जशाला तसं लिहा. राईट डाऊन द सेंटेन्स ॲज इट इज. इन आन्सर इफ यू स्टडी हार्ड, हे आपण उदाहरणं घ्यायला होतं. यू विल पास द एक्झाम. आता कोणत्याचा क्वेश्चन टॅग करायचा, पास द एक्झाम. प्रश्न पडला असेल की क्वेश्चन टॅग कसंच काय, यू विलचा करायचा की यू स्टडीचा करायचा. तर हे कोणतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इफ, अनलेस, वेदरने सुरू झालेलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे, म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. मग याचा क्वेश्चन टॅग करण्याची आवश्यकता नाही. देर इज नो नीड टू ॲड अ क्वेश्चन टॅग टू द कॉम्प्लेक्स subordinate clause or dependent clause. We add a question tag to the main clause. Will you sir, won't you. याचं नाही तर don't you करू नका. wrong. don't you is a wrong answer. Now we are going to discuss the some examples of question tag and its information. तर पहा की यामध्ये आपण आत्तापर्यंत क्वेश्चन टॅग कसा करायचा याची उदाहरणं घेतलेली आहेत. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ती उदाहरणं क्वेश्चन टॅग कसा ॲड करायचा याची माहिती घेणार आहोत. तर थँक्यू, धन्यवाद.